पण जमली. आता रायफलच्या सोबत कोण पळते आपल्याला थोड्या वेळामध्ये माहीत पडेल. नमस्कार मित्रांनो, आज कोणगावचं मैदान आहे. भरपूर दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवतोय. काल संघटनेची आपल्याला परवानगी भेटली काम करायची, तर संघटनेचा पुन्हा एकदा धन्यवाद करतोय. आणि कोणगावच्या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आल्या ती तुम्हाला दाखवतो मी आता थोडक्यामध्ये. 2-4 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो, कारण मी पण उशिरात आलो आणि बाकी गाड्या गेलेत पळायला. आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता हिंद केसरी कन्हैयाचा गोठा, महेश शेठ असतील, त्यांचे सर्व सहकारी बघा या बॅनरवर दिसतात. एखाद्या बैलांनी कसं नाव केलेलं असतं ना, तर या बॅनरच्या माध्यमातून किंवा त्यांचं सोशल मीडियाचा पेज असतं त्याच्या माध्यमातून नेहमी उजेडात दिसतोय. आणि कन्हैयाचं एक खूप मोठं नाव आहे. आज या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कन्हैया होऊन गेला आणि मालकाचं नाव कायम आपल्या या क्षेत्रामध्ये ठेवून गेला. तर त्याच बाजूला मी त्याच्या बॅनरच्या बाजूला म्हणजे त्याच्याच गोट्याच्या बाजूला हा व्हिडिओ बनवतोय. तर चला बघूया कोणकोणती बैलं आल्यात, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. कुमार मनीष रमेश म्हात्रे पडके पनवेल यांचा रायफल आज कोणगावच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि रायफल निघल्या पळण्यासाठी शर्यत पण जमली. आता रायफलच्या सोबत कोण पळते आपल्याला थोड्या वेळामध्ये माहीत पडेल. आणि शर्यत पण आता कोणाची जमली ती पण आपल्याला माहिती नाही, आणि ती दाखवतो त्याला. आणि कोणगावचा सुंदर असं मैदान भरलं आहे. या साईडला बघा पंकज ड्रायव्हर चांदप, तो सुद्धा आहे आजच्या मैदानात. काकारवाल गावचा रुस्तम, आजच्या मैदानामध्ये रुस्तम सुद्धा तुम्हाला पळताना दिसेल. समोर बघता तुम्ही गुरुनाथ शेठ फुलोरे, आनंद शेठ फुलोरे, कोणीकरांचा ओमॅडोन निघलाय पळण्यासाठी. आता कोणाच्या गळ्यामध्ये पळते काय पळते आपल्याला माहित नाही. ज्यावेळेला आपल्याला तिथल्या गाडी सुटेल तेव्हा माहिती पडेल. चला कुठली कुठली बैला आल्या ते दाखवून नाही. इथं बघा बरीचशीच बैला निघल्या आता पळण्यासाठी. इथे रायफल पण आहे. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मोत्या, एक गाडी झाली होती अमिताभ पवार यांच्या नावाने मोत्याला उतरवला होता. तर आता मोत्या कानूरला आहे, जे मालक होतो मालकांच्या घरी. आज कोणगावच्या मैदानामध्ये सुंदर असा गुलाल झालाय त्याचा पण. हा कोण आहे? शिव कलम कलम कांडेचा शिवराज आणि मोत्याची गाडी पळाली. बैलगाडी क्षेत्रातील सर्वात वयोवृद्ध बैल, जो बैल मुंबई पिंजोरला खूप मोठा काल आपल्या नाव करून बसलाय, असा कृष्णा शंकर पाटील मांगरूळ व पप्पूशेठ पाटील मांगरूळ कुळसवाडा यांचा लक्ष कोणगावच्या मैदानामध्ये दाखल आहे. तिकडे त्या साईडला मायब्या पण आहे आणि इकडे या साईडला वासरू पण आहे. आविशेठ लोखंडे मानेरे गावचा बादल. आणि इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही परेश शेठ भंडारी सोनरपारा 50-50 यांचा मेहरबान आणि बादलची गाडी पळाली आणि गाडी गुलाला मध्ये रंगलेली आहे. कोण कोण आले बैलामध्ये तुम्हाला दाखवतो. बघूया जमली तर आपण परेश शेठची आज बाईट पण घेऊया. बरीचशीच नामांकित बैल तुम्हाला आजच्या कोणगावच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. मुठवलकरांचा रॉकेट सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि इकडे या साईडला बघू शकतो निंबोलीकरांचा लखन. आणि इथं बरीचशीच बैल आहेत. यांची काय नाव आहे? मानिवलीचा मल्हार. आणि त्या साईडचा कासण्याचा चित्तर आणि टायगर. बघा ही अशी नामांकित बैल आजच्या मैदानामध्ये दाखल आहेत. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता घोटगावकरांचा पिंट्या सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. सिकंदर 52-50 आता कोणाच्या मालकीचं आहे मला तर नाही माहिती, पण छान वासरू आहे. मी इथं बघितलं, माझी नजर गेली. आणि उभा बघा कसा रुबाबात आहे. तुमचा आहे काय? हे बघ ही मुलं आली लगेच धावून. कुठला आहे? कुठला आहे? पोगाव भिनारचा. हा भिनारचा सिकंदर. आणि तो त्या साईडला त्याचं नाव काय आहे? कॅप्टन. पोगावचा कॅप्टन. छोटी छोटी मुलं, मला वाटलं कोण नाही बसलं. मी त्याच्यामध्ये बोललो की मालक कोणी दिसत नाही तर. हा ना, आता बऱ्याच दिवसामध्ये व्हिडिओ चालू झाले ना, म्हणून तुम्हाला माझी ओळख नसेल राहिली. मग जमली का गाडी? नाही अजून जमले. किती वाजता करायला पाहिजे? 1 तास लागेल. चला तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जर गुलाल झाला तर 100% तुमची आज बाईट घेतो मी. कन्हैयाच्या गोठ्यामध्ये तुम्ही बघू शकता स्वर्गीय किशोरानंद पाटील म्हणजेच आपले तात्या विराज प्रवीण शेठ पाटील बोनिवली अंबरनाथकरांचा पोलीसराव दादा बसलाय आणि गोठ्यामध्ये मस्त विश्रांती करतात. तिकडे बाजूला मैदान चालू आहे. पोलीस पण सज्ज आहे आजच्या मैदानामध्ये पडण्यासाठी. गाडी जमली ना अजून. जर गाडी जमली तर नक्की आपण आज प्रवीण शेठची एक चांगली अशी मुलाखत घेऊ. आणि पोलीसला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज गुलालासाठी शुभेच्छा देऊ.